गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना 2 दिवसांपूर्वी गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली होती की पंचवटी येथे राहणारा रोहित नावाचा इसम हा गंगापूर रोड, कॉलेज रोड येथील शाळा, कॉलेज आणि क्लासेस परिसरात फिरत असतो। त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रोहित नावाच्या इसमाची माहिती काढली। पंचवटीमधील रामवाडी परिसरात राहणार असल्याचं त्यांना समजलं। त्यानुसार 27/11/2025 रोजी पोलीस पथकाने रामवाडी पंचवटी परिसरात सापळा रचला। दरम्यान म्हसोबा मंदिर, रामवाडी, पंचवटी ते इसम रोहित मनोज कापकर याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतला आहे। त्याच्या कमरेला एक देशी पिस्तूल व एक जिवंत कारतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे। सदरचे अग्निशस्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्याने जवळ बाळगत असल्याचं सांगितलं आहे। सदरचे एक देशी बनवटीचे पिस्तूल, एक जिवंत कारतूस पोलिसांनी हस्तगत केलं असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशामक बाळगण्याची मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुषार ठिपले, अटल न्यूज, पंचवटी।